नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास हा एकदम लहान प्रवास असणार आहे. तर चला आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. तर चला आता आपण इथून बाहेर जाऊया. सर्वप्रथम आपण मेट्रोने प्रवास करू. मेट्रोने आपण विधान भवन जाऊ व येताना आपण तिथून येताना बेस्ट बसने येऊ आणि मग आपण बोलू. हे पहा आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हा समोर गेट आपल्याला सरळ मेट्रोकडे जाते. हे बघा, सरळ आझाद मैदानाच्या दिशेने बाहेर पडतो ना ब्रिज अंडरग्राऊंड, त्या दिशेने बाहेर जा मित्रांनो. आणि त्या बाहेर जाताना तुम्हाला एक अलीकडे उजव्या दिशेला एक राईट टर्न दिसेल. हा बघा, उजव्या दिशेला बाहेर दाखवलं आणि त्या आझाद मैदानाकडे आपण बाहेर पडू. आणि हां सर, चला जाऊया आपण. इथून परत एक लेअर खाली जावं लागेल आपल्याला. आपण ऑलरेडी एक स्टेप खाली उतरले, आता दुसरी स्टेप खाली. आणि इकडे खाली सेकंड फ्लोअरला आपल्याला माझ्या मते तिकीट काउंटर असेल आणि थर्ड फ्लोअरला खाली मित्रांनो मेट्रो आहे. म्हणजे 3 लेअर किमान आपल्याला खाली उतरायचं आहे. परत फिरताना देखील तेवढेच 3 लेअर आपल्याला वरती यावं लागणार आहे. एक्सिलेटर आहे म्हणा. आपल्याला कप परेड जायचं आहे. आपल्याला विधान भवन, चर्चगेट कुठे जायचं असेल तरी कप परेड. हे बरंच लांब लचक चालायचं आहे. तिथून 1 लेअर 2 लेअर. आता इथे समोर तिकीट काउंटर आहे. चला मित्रांनो, हे तिकीट काउंटर आहे. 20 रुपये तिकीट आहे विधान भवनपर्यंत. आपण इथून सेकंड स्टेप क्रॉस केली, इथून आलो. आता इथे थर्ड स्टेप फायनल. इथे खाली उतरलं की डायरेक्ट मेट्रो लागेल आपल्याला. चला, हे सुरक्षा तपासणी केंद्रातून आपल्याला जावं लागेल आपली बॅग चेक करून. इथे आपल्याला आपलं तिकीट स्कॅन करावं लागेल. चला वेट करूया. खाली उतरे प्लॅटफॉर्मवर. हे थर्ड लेअर आपण खाली उतरतो आता. कुठली आली ती? अरे जेवेल दोन्ही आल्या गाड्या. चला आपण जाऊया. ती पण आली अंधेरीकडे जेवी आल्या. आणि ह्या साईडला 1 नंबर कप्पर रोड. हॅलो, स्टेशन को जाने वाली ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 1 से जाएगी. ट्रेन टू कफबरी स्टेशन will be from platform number 1. आता 1 स्टेप वरती चढतोय. 3 स्टेप आपल्याला क्रॉस करायचे. हे पहिले स्टेप. जसं आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आपण आलो ना मित्रांनो मेट्रोला, त्याच प्रकारे सगळं सिस्टम आहे. हे बघा, हे यायचं आहे आणि आता इथून आपण बाहेर जाऊ. परत एकदा आपलं तिकीट स्कॅन होईल. परत एकदा तिकीट स्कॅन करून आपण आता बाहेर पडू. म्हणजे ह्याच्यात विदाऊट जाण्याची काही शंकाच नाही.
तुम्ही विदाऊट प्रवासच करू शकत नाही. हो हो इकडे उघडला कन्फ्युजन. इथे इंडिकेशन पण दिलेलं आहे. इथे मंत्रालय, जिमखाना, ओव्हल मैदान ह्या दिशेने आणि त्या दिशेने SBI वगैरे त्या दिशेने. एअर इंडिया ऑफिस, फ्री प्रेस, आमदार निवास ह्या बाजूने. आपण ह्या बाजूने बाहेर पडूया. एअर इंडिया, फ्री प्रेस. इथे एक्सिलेटर नाही की काय? हे जिनी चढायचं आहे. चढूया. एक मजला चढलो, आता दुसऱ्या मजला चढतोय. हे पहा मित्रांनो, आपण हे विधान भवनच्या दिशेने आपण बाहेर आलो. पण सलग 2 माळे चढल्याचा अनुभव आला. ह्या दिशेला नाही आहे माझ्या होते. हे बघा विधान भवन. आता आपण परत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे ना मित्रांनो. तर आपली मुंबईची लाईफलाईन जी आहे ना दुसरी रेल्वेनंतरची, ही VST बस, ही 115 नंबर बस आहे. जे विधान भवन नरिमन पॉईंट इथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाते. हे SBI भवन आहे, पुढे मंत्रालय आहे. आता मित्रांनो आपण परतीसाठी आता आपण VST बसने प्रवास करणार आहोत. तो देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे एक 5 मिनटात तर आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून विधान भवन. परंतु जे 3 मजले खाली उतरायचे होते ते तर एक्सलेटर होते. परंतु आता येताना इथे 2 मजले हे चढतच यावं लागलं मला. तिकडे जर लिफ्ट किंवा एक्सिलेटरची असेल सोय तर मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. बस तर भरपूर आहे तिथे. 5-5 मिनटाला बस आहे. हे बघा आपल्या पाठीमागे विधान भवन आहे आणि ह्या VSTच्या बसेस आहेत मित्रांनो, डबल डेकर. तिथे माझ्या पाठीमागे हा बस स्टॉप आहे. तिकडे हिचा एंड होतो, म्हणजे नरिमन पॉईंट आहे. नरिमन पॉईंटकडे आहोत आपण. चला आता आपण परत जाऊ आपण आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोचल्यावर मग तिथून मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देतो. आले मित्रांनो बस. 115 नंबरची बस आहे जी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट या दरम्यान धावते. चला या बसने जाऊया आपण. चल हे आपली AC बस. गारे का बघा विधान भवनचं मेट्रो तिथे आपण उतरलेलो. एका साईडला हायकोर्ट, एका साईडला ओव्हल मैदान. हे बस स्थानक आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील. इथून 115 नंबर आणि ही रांग बघा मित्रांनो, 115 नंबरची रांग आहे. हे सगळं पब्लिक आहे 115 नंबरचं आहे. आणि आता दुपारचे 1:15 झालं आहे. त्यावेळेला एवढी गर्दी आहे मेट्रो चालू असून देखील. मित्रांनो विचार करा, दुपारी 1:15 वाजता मित्रांनो जर इतकी गर्दी आहे बसला, तर सकाळी जेव्हा पीक आवर असतं कामाला जाणारी लोक त्यावेळेला किती गर्दी असेल. म्हणजे विचार करा, आपण मेट्रो आपण म्हणतो की मेट्रोने सर्वसामान्य माणसांसाठी खूप सोय केली आहे किंवा सर्वसामान्य माणसांसाठी म्हणजे प्रवास आता एकदम सुखकर, एकदम थंड, गारेगार. परंतु मित्रांनो मला एक गोष्ट यातून सांगायची आहे की कितीही गारेगार प्रवास असो, हा आता AC बसचा पण आहे गारेगार. 12 रुपयात हा ACचा पण आपण प्रवास करू शकतो. मग त्याच्यासाठी मेट्रोची गरज होती का?
मित्रांनो, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विधान भवन हे आपण मेट्रोने प्रवास केला. आपल्याला म्हणजे मेट्रो आल्यानंतर विधान भवन पोचायला अवघी आपल्याला 4 ते 5 मिनटं लागली. परंतु आपल्याला जे 3 मजले जे खाली उतरावं लागलं त्यात किमान आपली 5 ते 7 मिनटं गेली. परत जे आपण विधान भवनाच्या दिशेने जे आपण उतरल्यानंतर आपण वर बाहेर निघालो विधान भवनाकडे, तिथे देखील आपल्याला 2 मजले म्हणजे 2 स्टेप आपल्याला तर शिडीने आपल्याला चढावं लागलं. तिथे ॲक्सिलेटरचं काय मला तरी दिसलं नाही त्या बाजूने विधान भवनाच्या दिशेने बाहेर पडताना. तुम्हाला माहीत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. तर आपण ते 2 मजले आपण किमान आपण चढत आपण वर आलो विदाऊट ॲक्सिलेटर. आणि एक साधारण म्हणजे दोन्ही दिशेने जर आपण बघितलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विधान भवन आपल्याला एक 12 ते 15 मिनटं आपण धरून चालू. आणि येताना आपण जे बसने आलो तिथून ते बसने देखील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यायला आपल्याला 15 मिनटं लागली. परंतु तफावत फक्त इतकीच की मेट्रोचं तिकीट हे आपल्याला 20 रुपये पडलं आणि BST बसचं हे 12 रुपये होतं. तर त्यामुळे जरा मित्रांनो, एक बजेट प्रवासीच्या नात्याने जर मी विचार केला, मी जे काम करतो तर मला इवन ओव्हरऑल म्हणजे कापून वगैरे एक 20,000 मला पगार आहे. म्हणजे हातात माझ्या 15 ते 16,000 पडतो. टोटल 21,000 पगार आहे. तर त्या पगारात जर मी मेट्रोने जर डेली जर अपडाऊन करायचा प्रयत्न केला तर डेलीचे 40 रुपये जरी मी धरले तरी माझ्या अपडाऊनमध्ये माझे महिन्याला जवळपास एक 1000 ते 1200 रुपये माझे खर्च होतील. आणि तेच जर मी बसने प्रवास केला तर तोच प्रवास माझा एक 500 ते 600 रुपयात होतो. म्हणजे जवळपास माझे 500 ते 600 रुपये जर माझे बचत होतात तर मी मेट्रोने प्रवास का करेन, ही गोष्ट आहे मित्रांनो. तर तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.